दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा मोठा सरस्वती मायेचं आम्हावर घालवं विद्यावान आम्ही खरं धनवान व मराठी चला चला प्रार्थना झाली पहिली दुसरी तिसरी चौथी चला आपल्या वर्गात चला सर्व शिक्षक यांना विनंती आहे आपण शिकवायला सुरुवात करा जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सर्वांचे या लॉन्चमध्ये मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमासाठी मनपूर्वक स्वागत. वक्त बदला है मगर यादें वही है. वक्त बदला है मगर यादें वही है. चेहरे बदले हैं पर मुस्कान वही है. आजचा दिवस मैत्रीचा आरडीएमपी हायस्कूल व डीआरडीओ हायस्कूलच्या शैक्षणिक वर्ष 81 ते 83 असा हा संयुक्त सेवा मेळावा. यात ज्ञानमंचावर उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग, त्यात विशेष उल्लेख आदरणीय जे शाह सर, आदरणीय केपी सर, केपी गिरासे सर, आदरणीय एस.एम. सोनवणे सर, आदरणीय पी.ओ. पवार सर, आदरणीय एच. पाटील सर, आदरणीय बद्री सर, आदरणीय ए.बी. ठाकरे सर, आदरणीय नरेंद्र शाह सर, आदरणीय एन.टी. राठोड सर, आदरणीय एम.एन. चौधरी सर, आदरणीय पी.एल. राठोड सर, आदरणीय एल. धनगर सर, या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं एक विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना परमेश्वर सुखी, शांती आणि समाधानाचं याच्या पुढील आयुष्य देवाच्या शुभेच्छा देतो. सारख्या ओघळ दगडांना आकार देऊन त्यातून एक चांगलं शिल्प निर्माण करणारे, आपल्या सारख्या उघड दगडांना आकार देऊन त्यातून शिल्प निर्माण करणारे शिल्पकार म्हणजे आपले गुरुजन आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेल्या या गुरुजनांचा आपण सत्कार करणार आहोत.
मुलीप्रमाणे वागवल्यास संघर्ष होणार नाही. तसे आपल्यातील अहंकार मी सोडून जर वागलो तर जीवन आनंदी समाधानी होईल. शेवटी ठेवले आनंदे तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधानी असे मानल्यास जीवन सफल होईल. धन्यवाद. आणि आभाराचे ज्येष्ठ नागरिकांना जे तरुण मंडळ आहे, तरुण लोकांनी आमची आठवण ठेवून आम्हाला जे तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिकांतर्फे मी तुमचा आभारी आहे आणि आभारी आहे. त्यावेळी मागे तुम्ही म्हणून दिलेली आहे, काही नाटक बघत असतात की आपोआप गुंतली जातात. मनाच्या एवढ्याच्या कोपऱ्यात काही जर आणि राजी करतात यालाच मिळतात. ही शेवटपर्यंत अशा प्रकारची मैत्री ही काय नव्हत्या आणि आम्ही तुमच्याकडे येऊन जातो की आम्हाला तुम्ही विसरू नका, आम्ही तुमचं सगळं मागतो. उत्तराकडे निघालेलं आपण जगताना कसं जगावं हे आता आपल्याला सांगायची गरज नाही. परंतु आपले भावना जे आहेत, मनातल्या भावना त्या नेहमी सकारात्मक असाव्यात. सकारात्मक जीवन जगलं तर माणसाला कुठलंच दुःख होत नाही. आपल्या कुटुंबात समाजात वावरताना अगदी शुद्ध मनाने सकारात्मक पद्धतीने जीवन जगत आहे. आता आपण कौटुंबिक जीवनात जरा आज आधुनिक काळात फार बदल झालेले आहे. त्या परिस्थितीचे आपल्याला घेऊन घ्यावं आणि आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आनंद झालेला आहे. सगळ्यांच्या भेटी झाल्या, सगळ्यांचे आभार. आता मुलगा आपल्या बरोबरचा झाला म्हणजे आपण त्याला काहूजावं करतो, तसं जमलेले सर्व विद्यार्थी हे आता सुधारण पालन झालेले आहे. आणि माझे दोन शब्द मी अशा रीतीने मांडणार आहे की ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. आता प्रवीण गिराचे साहेबांनी नैतिकता हा शब्द वापरला, त्याच्यावरून मला बोलावं असं वाटतं. मॉरल रिझॉल्युशन हे कसं सुरू झालं ते ऐका. जबाबदारी तुम्ही सर्वजण पाहतो, व्यवसाय नोकरी खूप प्रामाणिकपणे तुमची मला अनुभवाला आलेली आहे, माहिती मिळते आपण. तर गोष्ट अशी घडली, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मूल्य खाली जपा असा बोर्ड लावलेला आहे. काय काय मूल्य जपायची? देशाची सेवा करताना आपण या देशामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे, तर आपण उठून कसे दिसू त्याच्यासाठी खालील गोष्टी तिथे नमूद केलेल्या आहेत. एक, भाजीपाला वाल्याची रस्त्यावर बसणारे विचारे भाजीपाला आले यांच्याशी बार्गेनिंग करायची आहे. नो लिकर, नो पोर्नोग्राफी, नो हुंडा आणि हुंडा असलेल्या कोणत्याही लग्नात सामील न होणे. म्हणजे डॉक्टरांना सुद्धा प्रॅक्टिस करू नका असं आव्हान त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक बोर्डच लावलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी निव्वळ जातीवर आधारित कार्यक्रमात जाऊ नका. त्याचप्रमाणे लिओनार्डो डी कॅप्रिया या दिग्दर्शकाने एक ब्लड डायमंड नावाचा चित्रपट काढला. त्याच्यामध्ये वेडिंग सेलिब्रेशन साजरे करा आणि तुम्ही जगामध्ये आता सगळेजण जबाबदार नागरिक आहात. माझे ज्येष्ठ बंधू पण आहेत या ठिकाणी. आम्हा सर्वांना आपला देश उठून दिसावा म्हणून जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशी भूमिका सुरू झाली की शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता पहिलीपासून नैतिक मूल्य शिकवायला सुरू झाली आहे. ते आपण सगळ्यांनी अंमलात आणावं. याच्यासाठी मला तो नैतिक शब्दावरून आठवतो. कृपया आपण सर्वजण सुधारण नागरिक आहात आणि नक्की जन्माचं सार्थक करा. आणि हा कार्यक्रम खरोखर अर्थपूर्ण खूप मेहनत घेतली. थँक्यू. आज त्या कार्यक्रमासाठी जमलेले माझे सत्कारार्थी शिक्षक मित्र आणि
बाहेर गावात निर्णयात आलेले आमचे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा ते आता सहकार्य झालेले आहेत. कारण माझ्यापेक्षाही त्यांच्यावर 15-20 वर्षांनी लहान होते. मी आज 80 वर्षाचा आहे. परंतु मी समोर पाहतोय ते सुद्धा बहुतेक ते रिटायरमेंट झालेले मित्रमंडळी आहे. त्या सर्वांनी आमचा जो हृदय असा सत्कार केला त्यामुळे मन भरावून आलेलं आहे. असा त्रिवेणी संगम येऊन सहसा येत नाही, परंतु त्यांनी आमचा सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल मी खूप सर्वांचा आभारी आहे. सर्वांना मी खूप खूप यश चिंतित करतो. वैयक्तिक जीवनात तसा मी सुखी आहे, समाधानी आहे. मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं, मोठा सिव्हिल इंजिनियर आहे आणि लहान मेकॅनिकल इंजिनियर आहे. दोघेही येते चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करतात. मोठा चिरंजीव सिव्हिल इंजिनियर असून 25 वर्षापासून त्याचं खूप प्रगतीपथावर काम आहे. अशा रीतीनं आम्ही वैयक्तिक जीवनात पती शिक्षक व्यवसायात होतो आणि आम्ही खूप समाधानी आहोत. आपण आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. श्याम टिकमदास सोपळे यांना बोलवतो मी आधी. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 2 शब्दात का असेल. मेरे सर्व नमस्कार. तो पहली बार ही बोल रहा हूँ मैं. हाँ सर, सबको नमस्कार. शिंदे सर, सबको व्यवस्थित शिंदे सर भी आए. तो ये सरप्राइज है कि हम सब बूढ़े हो गए. हमारे साल अभी तक वैसे ही है. हाँ सर, महेश्वरी सर, कुछ भी चेंज नहीं हुआ है और हम पूरे चेंज हो गए. सबको धन्यवाद सर. थैंक यू. तेरा नाम वगैरह बोल देना, फिर से तेरा परिचय कर दे. तेरा क्या करता है, मेरा नाम क्या कर रहा है बोल देना. मेरा नाम बोलो. हाँ नहीं, नाम भी बोल और क्या कर रहा है. तुमचा परिचय श्याम चंद्रया, मेरी इलेक्ट्रिक शॉप है यहाँ पे औंधाच्या में, पुष्पक लाइट हाउस करके. बच्चों के बारे में बताओ. बच्चे तेरे को 2 है, 1 है, वो भी बता. 2 बच्चे हैं, दोनों सेट हो गए. एक जलगांव में, लड़की मेरी इंजीनियर थी, गोल्ड मेडलिस्ट है होगी. और एक जॉब पूरी यूनिवर्सिटी में टॉप किया था उन्होंने भी. जगन्नाथ पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मित्रो. आवाज जोरात आला पाहिजे. नमस्कार मित्रो. सर्व आदरणीय गुरुजन आपल्याला प्रणाम करतो. मी सुनील जगन्नाथ पाटील, 10वीची बॅच, 1981 ची 10वीची बॅच, RD इंडिया स्कूल. 9वी पर्यंत अ डिव्हिजन मध्ये होतो. 10वी मध्ये ड डिव्हिजनचा मला लाभ मिळाला. त्यामुळे माझे मित्र सवंगडी हे जास्त मला लाभ नाही. कारण 2 तुकड्यांमध्ये माझ्या शेजारी माझ्या बेंचवर बसणारे विद्यार्थी संख्याही वाढली. तर गुरुजनांनी बोलता सांगितलंय की आरोग्याची काळजी घ्या. सगळ्यांना मी विनम्र असं आवाहन करतो की आरोग्याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे इथे जे गुरुजन बसलेले आहेत सगळे 80च्या पार, 80-85चा उंबरठा पार ओलांडून पुढे गेलेले सर्व गुरुजन जे आहेत. त्या गुरुजनांसाठी मी एक ओळ म्हणू इच्छितो की आपला हा जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपचं पुन्हा एक असं वैशिष्ट्य आपण राखूया. कारण निसर्ग नियम आहे की जुना जे काय झालंय तर जुन्याकडे लक्ष न देता नव्याकडे लक्ष जास्त देत आहे. आणि हा निसर्ग नियम ओलांडून, हा निसर्ग नियम खोटा ठरवून
हा जो काही ग्रुप आहे या ग्रुपने आज जे साध्य केलंय ते मला इथे म्हणावं असं तर त्याच्यासाठी मी एक कोण म्हणतोय की पिकलेल्या पानाकडे झाडाचं कधी नसतं लक्ष, पिकलेल्या पानाकडे झाडाचं कधी नसतं लक्ष आणि नव्या पालवीला कोंजारण्यात ते भारी असतं लक्ष. परंतु हा निसर्ग नियम खोटा ठरवला ह्या आपल्या ग्रुपने आज. आणि म्हणून इथे हे व्यासपीठ जे काय पूर्ण भरलेलं आहे 80+ हे व्यासपीठाचा आज आपण खऱ्या अर्थाने जो काय सन्मानित केला आणि त्यांच्याच कृपेने आपण इथे खऱ्या अर्थाने कोणाला उभं राहतोय. मित्र आरोग्य तुम्हाला खरं सांगतोय की आमचे सगळे मित्र हे आरोग्याची काळजी घेतील. आजही मी स्वतः 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करतो. खरं या ग्रुपसोबत आता येताना आजच्याच तारखेला मुंबई मॅरेथॉन होती आणि ती मुंबई मॅरेथॉन मी कॅन्सल करून आपल्या ग्रुपसाठी हे आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. मी इथे लहानपणापासून शाळा नंबर 1 इथे 1 ते 4 RDMP हायस्कूलच्या शेजारी शाळा नंबर 1 ला माझे वडील शिक्षक जगन्नाथ तुळशीराम पाटील गुरुजी. वय वर्ष 93 मागच्या वर्षी त्यांचं देहावसन झालं. मी आता वय वर्ष 86 असलेल्या माझ्या आईकडे राहतो. बरेच मित्र मला म्हणतात की अरे सुनील आई कुठे आहे, आई तुझ्याकडे राहते का. तर मला असं म्हणावं लागतंय की मला म्हणावंसं वाटतंय की आम्ही हा जो काही ग्रुप आहे या ग्रुपचा प्रत्येक सदस्य आज एवढा मोठा नाही झाला की त्याच्याकडे आई किंवा वडील राहतील. मीच माझ्या आईकडे आजही राहतो. आणि त्यानंतर 10वी नंतर मी 11-12 धुळ्याला गेलो. नंतर BSc MSc केलं आणि नाशिकच्या पंचवटी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून आजपर्यंत काम करीत आहे. या एप्रिल म्हणजे 3 महिन्यानंतर जो एप्रिल 2026 येईल त्या एप्रिल 2026 ला मी रिटायर होतो. 2026च्या एप्रिलच्या रिटायरमेंटला पुन्हा हे सगळे मित्र मला पुन्हा अशाच संख्येने भेटतील ही ते आशा व्यक्त करतो. मला 2 मुलीपैकी मोठी मुलगी ती MTech झालेली, जावई पण MTech. दोघे जावई आणि मुलगी नाशिकमध्येच स्थिर स्थावर झालेले, त्यांचा स्वतंत्र व्यवसाय. लहानी मुलगी जी त्या लहानी मुलगीचं MBBS कंप्लीट झालंय आणि आता ती चेन्नईला PG रेडिओलॉजीमध्ये ती MD करते. तर साधारणपणे जी काही कौटुंबिक स्थिती जी आहे ती कौटुंबिक स्थिती अत्यंत चांगली आहे आणि कौटुंबिक स्थितीमध्ये आनंददायी अशी स्थिती आहे. आणखी एक जवळची ओळख द्यायची म्हटली की इथे तुमच्यासोबत 11वी-12वीला पांडुरंग साहेबराव पाटील PS पाटील जे होते 11वी-12वीला मी तुमच्यासोबत जरी नसलो परंतु ते माझे पाहुणे, माझ्या लहान बहिणीचे मिस्टर जे आहेत ते पाहुणे अशी मी इथे ओळख करून देतोय PS पाटील. आणि तेच म्हणतोय की जरी आज आपण सर्व 60च्या उंबरठीवर आहोत, 60च्या उंबरठीत काही 60च्या अलीकडे असतील, काही 60च्या पलीकडे असतील, पण शेवट एकच माझं सगळ्यांना म्हणणं आहे, एकच सांगणं आहे कि जीने की तो उम्र बस 60 है, जीने की तो बस उम्र 60 है, अरे बुढ़ापे का बस यही ठाट है, बस क्यों. शिक्षक लोकांना एक चांगला गुण एक असतो की काहीतरी सल्ला दिल्याशिवाय ते जात नाही. आता शिक्षक सोडून अशा एका मित्राला आमंत्रित करणार आहे. जफर नाशिकला असतात, सुजय मटन हॉटेल यांना त्यांनी यावं आणि आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा. श्री PM राजपूत सर आलेले आहेत. मैं
था। उसके बाद में हमारा जो होटल था, करने वाला कोई नहीं था, इसके लिए मैं निकल गया। और उसके बाद में भाइयों सब साथ में होने की वजह से मेरे को एक छोड़ के नासिक निकल गया। और जो मेरा धंधा है खाने का, क्या वो बेच का धंधा मैं कर रहा हूँ। और जो भी अपने सीखने वाले बच्चे आते रहते होटल के अंदर इधर उधर, तो उनका मेस का मैं घर बैठे ये करता हूँ। और मेरे को 3 लड़के, एक की गैरेज है और एक एसी का काम करता है नासिक में। सब बच्चे सेट हो गए क्या, और सब अपने अपने इस पे है। और मैं अभी मेस और कैटरेस का ही करता हूँ। और आज आए सब दोस्त लोग सब बुलाए इन लोगों ने, तो मैं आ गया इधर, तो अच्छा लगा। सब जुने पुरानी यादें ताजा हो गई। विनंती करेल की चंद्रभान मराठे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. RDLK हायस्कूलमध्ये होतो. त्यानंतर मी B.Com झालो. त्यानंतर सेनेमध्ये भरती झालो. 26 वर्ष इंडियन आर्मीमध्ये काम केलं. त्यानंतर शासनमान्य पदावर मी गणित सहाय्यक पुणे विद्यापीठमध्ये कामाला लागलो. इथे 9 वर्ष नोकरी करून वयाच्या 58व्या वर्षी रिटायर होऊन आता 2 वर्ष झाले मला एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं आहे आणि ती वेल सेटल आहे. एवढा प्रश्न. थँक्यू. नंतर आता मी राजेंद्र राजपूत यांना आमंत्रित करेल, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित सगळे गुरुवार स्पर्श करतो. माझे नाव राजेंद्र सिंग साहेबराव राजपूत. मी DRBOD येथे 5वी ते 10वी शिक्षण घेतो. सध्या मी बृहन्मुंबई महानगरपालिकेतून 31 मे 2023ला रिटायर झालो आणि माझं वास्तव्य डोंबिवलीलाच आहे. माझ्या कुटुंबात मी मिसेस आणि एक मुलगा माझा त्याने BE मेकॅनिकल केलं. नंतर त्याने USA मध्ये MS केलं, तिकडे MBA केलं व 2018 पासून तो सध्या US मध्येच आहे. मी आणि माझे मिसेस डोंबिवलीला असतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ निरीक्षक अनुज्ञापन या पदावर 30 वर्ष सर्व्हिस करून निवृत्त झालो. आजचा हा जो क्षण आहे खरंच शब्दाच्या पलीकडे आहे. जवळजवळ 40 वर्षानंतर आपण सारे एकत्र आलो आहोत आणि वाटते काळ जणू थांबला आहे. डोळ्यासमोर जुनी शाळा, ते निराळे सासणे, ते छोटेसे भांडण आणि मोठ्या आयुष्याची स्वप्न, सगळं काही आज पुन्हा बंद झालं आहे. मित्रांनो, मी 2000पासून 35 वर्ष नोकरीनिमित्ताने दूर राहिलो. सणासुदीला, मंगल कार्यांना, उत्तर कार्यांना गावाकडे येणं व्हायचं, पण त्या छोट्याशा सुट्ट्यांमध्ये मित्रांना भेटणं नेहमी जमत नसेल. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त, मी माझ्या दफ्तरामध्ये अडकलेला आयुष्य असं निघून गेलं. पण आज निवृत्तीनंतर लाभलेली मोकळी वेळ आणि संजय पाटील यांचा एक विचार आपणा सर्वांना एकत्र घेऊन आला. त्यासाठी विठ्ठल रामळे, प्रवीण विरासे, संजय चौधरी, शिवाजी पाटील, राजन नगरदेवकर, सुनील वालखेडे यांनी खूप मेहनत केली आणि हा सुंदर असा कार्यक्रम घडून आणला. मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो व मला 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मी आता आमंत्रित करेल या ठिकाणी राजेंद्र कोचिरिया यांना, त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करावं. सर्व मित्रांना नमस्कार. माझे नाव राजेंद्र कचरुला कोचिरिया. माझे व्यवसाय कंझ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन. मला एक मुलगी आहे, ती आता जॉब करते. धन्यवाद. धन्यवाद.
मनोगत व्यक्त करा. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मित्र आणि माझ्या आपल्यासोबतचे सर्व मित्रपरिवार. माझं नाव सुनील मंगाण आहे. माझं 12वीपर्यंत आपलं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण इथंच झालं आणि मी हस्ती बँकेत कार्यरत होतो 20 वर्ष. त्याच्यानंतर नाशिक मर्चंट आणि शिरपूर पिपळ आणि आता नंदुरबारला स्थायिक केली. नंदुरबार मर्चंटमध्ये कार्यरत आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचं शिक्षण BE कम्प्युटर झालेलं आहे. मुलगा DY पाटील BSc कम्प्युटरला आहे. एवढं बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आमंत्रित करेल त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा. सिंग गिरासे, भीमसिंग नारायण सिंग गिरासे. मी 1981 10वीला IDMP हायस्कूलला. मित्रांनो, मी माझं भाग्य समजतो, कारण की 1991ला मी तिथं शिक्षक म्हणून रुजू झालो IDMPला आणि त्याच्यानंतर मित्रांनो 2007ला DR ला आलो, DR हायस्कूलला. त्याच्यानंतर परत मी माझं भाग्य समजतो मित्रांनो, शेवटचा दिवस माझा हा IDMP हायस्कूलला गेला. म्हणजे 2019ला मी परत IDMP मध्ये गेलो आणि तिथं रिटायर झालो. मी माझे स्वतःचं भाग्य समजतो मित्रांनो. माझ्या जीवनात म्हणजे मला 2 मुलं, एक MSc तो बडोद्याला आहे, दुसरा जो आहे तो DED MBA तो अजून काही लागलेला नाही. माझं प्रॉपर गाव जे आगाव आहे, पण मी स्थानिक रहिवासी इथं जे आनंदनगरला प्लॉट नंबर 38 हस्ते पब्लिक स्कूलच्या मागे. मित्रांनो, माझ्या जीवनातले 2 अनुभव सांगतो. शिकत असताना ज्यावेळेस लागलो मित्रांनो, मित्र आज भेटले. मित्र पहिली गोष्ट ही सांगेल सर्वांना, ज्या मित्रांच्या मनातील संकल्पना आली, मला वाटतं मित्रांनो आम्ही कार्यक्रम भरपूर केले IDMPला, पण 45 वर्षानंतर एवढे मित्र भेटणं हे सगळ्यांचं मी भाग्य समजतो. आणि विशेष करून ज्या टीमने नियोजन केलंय, कुठल्याही कार्यक्रमाला वेळ द्यावा लागतो मित्रांनो. म्हणजे त्यांनी त्यांचं काम करून हा कार्यक्रम केलेला आहे. म्हणजे आजच्या दिवसासारखा आनंद कुठं नाही मित्रांनो जीवनात. आणि KP गिरासे सर बोलले, जीवनात फक्त एक समाधान ठेवलं मित्रांनो तर आरोग्य निश्चितच चांगलं राहतं. आता मित्रांनो, सर्व्हिसमध्ये 1995ला मी स्पोर्ट्स टीचर म्हणून IDMPला लागलो मित्रांनो. तर त्यावेळेस मित्रांनो बॅडमिंटनची टीम माझी विभागाला गेली. तर मित्र कसं कामात येतो मित्रांनो, त्याचं एक उदाहरण आहे. बॅडमिंटन टीम विभागीय स्तरावर गेली मित्रांनो. त्यावेळेस मी बॉम्बेला गेलेलो नव्हतो, मला बॉम्बेचं कुठलंच काही नॉलेज नव्हतं मित्रांनो. पण त्यावेळेस माझे मित्र बसले विठ्ठल रामोडे. मला या माणसाने सपोर्ट दिला सर मित्राने. BN सर तुम्ही काही घाबरू नका, मी तुमच्या सोबत येणार आहे. त्यावेळेस PWला सिंकण्याला होते मला वाटतं. दुसरा एक प्रसंग सांगतो मित्रांनो, परवीन गिरासे चांगल्या पद्धतीने म्हणजे खो खो प्लेअर होते. त्या टीम मध्ये मी पण होतो, विठ्ठल रामोडे पण होते. मित्रांनो, चांगला खेळणारा खेळाडू होता. आमची मॅच होती नंदाण्याला विकास हायस्कूल बरोबर फायनल. परवीन गिरासे चांगलं खेळत होते मित्रांनो. फायनल आमची सेमीफायनल जिंकलो आम्ही. फायनल एक अर्धा तासात 30 मिनिटाचा गॅप दिला. त्याच्यानंतर आमची फायनल होती. आमच्या परवीन गिरासेला मित्रांनो नंदाण्याचे काही विद्यार्थी होते, त्यांनी गायब करून दिलं. म्हणजे स्पोर्ट्स मध्ये काय असतं मित्रांनो, आता आपण एका विद्यार्थ्याचा सत्कार केला, हिमांशु चौधरी. मित्रांनो, हा जो गेम आहे, मी स्पोर्ट्स टीचर या नात्याने बोलतो, बॅडमिंटन हा गेम इतका महाग आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला सांगू माहिती, एका शटलची किंमत आजच्या परिस्थितीला, आता तो विभागीय स्तरावर नॅशनलच्या लायकीचा तो विद्यार्थी आणि त्याच्या आजोबाचं स्वप्न होतं गणेश बापू, गणेश एकनाथ चौधरी, परत त्याच्या वडिलांचं नाव बंटी. पण तो त्याचे वडील जे मित्रांनो त्याचं स्वप्न हे साकार करतायत. एका शटलची किंमत 300 रुपये असते मित्रांनो. आणि जर सरावाला गेला असेल तर एका दिवसात 1 शटल लागतं. इतका कॉस्टली गेम. पण त्याचे जे वडील आहेत ते पण आज IDMPला आहेत, पण ते त्याचं स्वप्न साकार करतायत. आणि मी तो म्हणतो, असा कार्यक्रम जो घडून आणला त्या मित्रांचे परत मी आभार व्यक्त करतो. आणि गुरूंना भेटण्याची वेळ आली मित्रांनो, त्याचे पण आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. सर्वात प्रथम सर्व गुरुजनांना मनाचा मुजरा, तसंच सर्व जमलेले जे मित्र आहेत त्यांनाही सप्रेम नमस्कार. आणि
सुरुवात अशी आहे की माझं स्वतःचं नाव सुरेश शामराव पाटील. मी प्रॉपर मुंडी मंडळातला राहणारा, परंतु सध्या वास्तव्याला दोंडाईच्यातच आहे. साधारणतः 83ला 11 म्हणजे 81 ते 83 11वी-12वी मी इथं विद्यार्थी जीवन घालवलेलं आहे. सर्व गुरुजनांसमवेत अजून एक सरांची आठवण आहे. आडगाळे सरांना देखील आपण आमंत्रित केलं होतं, परंतु त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे ते येता आलं नाही. तर त्यांनाही प्रेमपूर्वक नमस्कार. साधारणतः इथं मी 1987 पासून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 87 तर 31 मे 2021 पर्यंत RDLP हायस्कूलला बायफोकल आणि किमान कौशल्य या 2 अभ्यासक्रमांमध्ये पूर्णवेळ निर्देशक, आता ते पद सुधारित झालेलं आहे, पूर्णवेळ शिक्षक प्रात्यक्षिक म्हणून कार्यरत होतो. तर जे शाह सर यांचाही मी काही कालावधीपर्यंत म्हणजे त्यांच्या रिटायरमेंट पर्यंत त्यांचं सहकारी राहून चुकलेलो आहे. तर अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे जीवन सगळं पार पडलेलं आहे. आणि रिटायर्ड झाल्यानंतर केपी सरांनी सांगितलं, सरांशी माझा जास्त संपर्क नाही, परंतु जीवनामध्ये आपल्याला सुखी समाधानी आणि आनंदी जर राहायचं असेल तर आपण स्वतःला कुठेतरी अडकून घेतलं पाहिजे. तर रिटायरमेंटच्याही अगोदर साधारणतः 15 वर्षापासून तर आज तागायतपर्यंत जे आयोजक बोलले किंवा प्रस्तावनेतनं सादर झालं की विविध उपक्रमांना संधी आपल्या या ग्रुप मार्फत दिली गेली पाहिजे. आणि त्यासाठी मी अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर प्रधान केंद्र दंडोरे यांच्या संयुक्त विद्यमानं नीती मूल्य याचं जे म्हणजे याला आपण बाल संस्कार, युवा संस्कार, शिशु संस्कार आणि गर्भसंस्कार एवढ्या गोष्टींचा आशय मिळून नीती मूल्यावर सध्या मी कार्यरत आहे. एक सेवेकरी म्हणून मी कार्यरत आहे. मी काही मोठा पदाधिकारी नाही. निशुल्क सेवा आपल्या संपूर्ण सिंदखेडा तालुक्यामध्ये एक प्रामाणिकपणाने देण्याचा प्रयत्न करतो आहे. माझे आध्यात्मिक सद्गुरू परमपूज्य अण्णासाहेब मोरे, ज्यांना मी आदराने गुरु माऊली या अर्थाने संबोधतो, तर त्यांच्या अधिपत्याखाली आपल्या या आध्यात्मिक जीवनामध्ये अशा पद्धतीची एक वाटचाल की जे प्रस्तावनेत सगळं अथर्व इतिपर्यंत जे सगळं सांगितलं गेलं त्याचा सगळा परामर्श, जसं गीता ही 18 अध्यायांमध्ये विभागली गेलेली आहे, त्या 18 विभागांचं सगळं नीती मूल्यासह म्हणजे विवाह संस्कार असो, कायदेविषयक सल्लागार असो, वास्तुशास्त्र असो, यज्ञ विज्ञान असो, कृषी शास्त्र असो, नवे सगळ्या प्रकारचे जे 18 विभाग जे आहेत हे आपल्या ह्या अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठामध्ये कार्यान्वित आहेत आणि कार्यरत आहेत. तर त्यामध्ये हा एक मुख्य केंद्रबिंदू म्हणून मी आज कार्यरत आहे. जर आपल्या या ग्रुपमध्ये जर संयुक्तिक असं काही जर कार्यक्रमाचं आयोजन किंवा उपक्रमाच्या संदर्भातलं जे काही विवेचन आहे ते जर बसून आपल्याला जर करता आलं तर लोकोपयोगी सेवा जी आहे ती आपल्या हातून घडणार आहे. आणि याच्यासारखं परम वाक्य आणि परम सुख मला वाटतं स्वर्गात सुद्धा मिळणार आहे. हे आपलं हे अंतिम सत्य आहे. तर मित्र हो, अशा पद्धतीने थोडा वेळ जास्त घेतला म्हणून इथंच थांबतो आणि इथून आपल्या या ग्रुपला भविष्यासाठी
सुयश चिंतितो की जेणेकरून आपल्याकडनं चांगलं समाज उपयोगी कार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी पण तुमच्याकडे आहे. केव्हाही काही आवश्यकता वाटली तर हक्काने मला बोलवा. मी नक्कीच आपल्या या सेवेसाठी वेळ देईन, हजर राहील. एवढंच सांगतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त 2 शब्द सांगायचे राहिले. मला माझा घरचा परिचय असा आहे. मुलगा आणि मुलगी आहे. दोघांचे लग्न झालेले आहेत. दोघं पुण्यामध्ये सेटल आहे. मी पण साधारणतः रिटायर्ड झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 वर्षापासून मी सध्या मुलाकडेच पुण्याला थांबतो आणि काही प्रासंगिक कामं असलेत, असे आध्यात्मिक कामं असलेत तर त्यावेळेला मात्र मी आवर्जून इथं हजेरी लावत असतो. म्हणजे साधारणतः महिन्यातनं माझे कमीत कमी 2 ते 3 राऊंड इथं होत असतात. जास्त संपर्क आपला एकमेकांशी नसल्यामुळे या उपक्रमामध्ये मला ऐन वेळेला येता आलं ही एक मोठी खंत आहे. परंतु याच्या पुढे बोलवा. नक्की मी किमान 8 दिवस तरी अगोदर येण्याचा प्रयत्न करेल. एवढं मात्र नक्की इथं सांगतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी. सर्व मित्रांना एक विनंती करेल. आपल्याला बरेचशा मित्रांचं ओळख करून घ्यायची तर त्यांचं मनोगत ऐकायचं आहे. तर दुपारचं एक सत्र आहे की त्या सत्रामध्ये तुम्ही काय काय उपक्रम तर त्याबद्दल तुम्हाला चर्चा करण्यासाठी व्यासपीठ आहे. त्यावेळेला आपल्यासोबत आपले आदरणीय गुरुजन असतील त्यामुळे तुम्ही मोठ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कथन करू शकता. तर हा जो परिचय फक्त तुम्ही सध्या कुठे राहता, नाव, भाव, व्यवसाय आणि तुम्हाला व्यवसायात आलेले चांगले वाईट अनुभव. मी तर असं म्हणेन की वाईट अनुभव कथन करा, कारण त्याच्यामुळे इतरांना जागरूक राहायचे हे म्हणजे जागरूक राहता येईल आणि त्याच्यापासून ते बोध घेते. तर हे सगळे माझे वर्गमित्र. मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो. मी राजेंद्र सिंग गिरासे, RD गिरासे. आता सध्या हल्ली मुक्काम माझा साक्रीला आहे. तर मला 2 मुलं आहेत. एक मुलगी IT इंजिनियर आहे आणि मुलगा ॲक्सिस बँकेत लागलेला आहे पिंपळनेरला. तर मी रिटायर झालेलो आहे. न्यू इंग्लिश स्कूल साक्री. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संजय सुखलाल चौधरी. मी नोकरी करून जवळ आता मला 3 वर्ष रिटायर होऊन झालेले आहेत. मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. दोघं कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. दोघं पुण्याला नोकरीला आहेत. धन्यवाद. बाळकृष्ण शिंदे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी गुरुजनांना साष्टांग नमस्कार करतो. मी बाळकृष्ण गंगाराम शिंदे. मी पहिलीपासून तर 12वीपर्यंत म्हणजे सुतारक विद्यार्थी संस्थेमध्ये शिकलेलो आहे. प्रायमरी 1 ते 4 एवढ्यामध्ये प्रायमरी आहे तिथे होतो. ते प्रायमरीचे कॉमन बरेचसे मित्र इथे आहेत आपल्या ग्रुपमध्ये. नंतर मी 10वीला RDMP हायस्कूलमध्ये होतो शिकायला आणि त्यानंतर 11वी 12वीला पण सेम ज्युनियर कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स होतं माझं आणि म्हणजे सायन्स 12वी सायन्सला इलेक्ट्रॉनिक्स त्यावर्षी पहिलंच वर्ष होतं आमचं. त्या बॅचचे पण बरेचसे मित्र आज आलेले आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या बॅचचे. नंतर मी BSc पुण्याला जयंत कॉलेजला पूर्ण केलं आणि जयंतमध्ये चांगले मार्क मिळाल्यामुळे पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला मी ग्रॅज्युएशन MSc फिजिक्स या विषयामध्ये केलं आणि त्यानंतर मी 3 वर्ष पुण्याला जयंत कॉलेजला जॉईन झालो. नंतर दोंडाईच्या गावाची सेवा करायला मिळाली मला. सेवा याच्यासाठी म्हणतो मी त्यावेळेस इथे शिकत होतो ज्युनियर कॉलेजला. तर त्यावेळेस मला फिजिक्सचे 3 टीचर बदलले होते आपल्याला म्हणजे AD पाटील सर,
RS पाटील सर, नंतर काही दिवस आम्हाला धनगर सरांनी पण शिकवलं फिजिक्स. तर मला समाधान असं आहे की 36 वर्षामध्ये 33 वर्ष मी जॉब केला इथे दोंडाईच्यामध्ये. तर समाधान असं आहे की माझ्यातलं जेवढंही फिजिक्स असेल किंवा मला जेवढंही नॉलेज असेल ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत मी पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज रिझल्ट असे आहेत, मी ज्या दिवशी रिटायर झालो BN सर माझ्यासोबत होते, तर ज्यावेळेस मी जॉईन झालो तर संख्या आमची 120 विद्यार्थी होती. आणि त्या दिवशी मी रिटायर झालो RDMP ज्युनियर कॉलेजमधून, तर त्यावेळेस आमची 600 संख्या होती. तर एवढा चांगला रिझल्ट आहे याचं मला समाधान वाटतं. एक म्हणजे उल्लेखनीय गोष्ट पण मला ही वाटते माझ्या लाईफमधली. त्यानंतर माझा वैयक्तिक माझा मुलगा अमेरिकेला कॅनडाला आहे. तो MS अमेरिकेला MS पूर्ण केलं त्याने आणि आता कॅनडामध्ये जॉब करतोय. त्याची वाईफ पण तिचं पण MS झालेलं आहे. ते दोघं जण जॉब करतात. माझी मुलगी संभाजीनगर इथे MDS करते, फर्स्ट ऑर्डिक्स 3rd इयरला येते. आणि विशेष बाब अशी आहे की ती ऑल इंडिया रँक नीट PG मध्ये तिची ऑल इंडिया रँक ही 33 आली होती. म्हणजे भारतामध्ये तिचा 33 नंबर आला नीट PG मध्ये. तर मला त्या गोष्टीचा अभिमान पण आहे. नंतर मी मागच्या वर्षी रिटायर झालो आणि आजच्या स्थितीमध्ये मी काही दिवस पुण्याला असतो आणि काही दिवस दोंडाईच्याला असतो. माझ्या वडिलांच्या सूचनेनुसार त्यांनी सांगितलं आहे की तुझे सासू आणि सासरे म्हणजे त्यांची सेवा कर, म्हणजे त्यांच्याजवळ थांबतो, वयस्कर आहेत ते. आणि त्यांचा जो मुलगा आहे तो दुबईला असतो आणि म्हणून काही दिवस मी पुण्याला असतो 1-2 महिने आणि नंतर काही दिवस दोंडाईच्याला असतो. मी स्वतःला पूर्वीपासूनच चांगल्या छंदांमध्ये जोपासलेलं किंवा ॲड केलेलं आहे. म्हणजे कॉलेज लाईफपासून म्हणा किंवा जॉब करत असताना मी स्वतः गायन करतो. प्रोफेशनल गायक नाही आहे मी, पण गायन करतो मी. नंतर मग बासरी वादनाचा मला छंद आहे, म्हणजे ती हॉबी आहे माझी. आय एम नॉट प्रोफेशनल. नंतर मी स्वतः बेंजो हे एक वाद्य आहे ते पण अजूनही ते वाजवतो. नंतर हार्मोनियम ते पण अजूनही वाजवतो. म्हणजे माझा जो बालपणीचा जो छंद आहे तो मी अजूनही जोपासतोय आणि पुढे मी जोपासणार आहे. त्याच्यामुळे मी अगदी स्टडी राहायला त्याची मदत होते. नंतर मी स्वतः एक कोर्स केलेला आहे योगा टीचरचा. यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीचा तो 1 वर्षाचा योगाचा कोर्स केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पण मी रेग्युलर असतो. योगा किंवा प्राणायाम असेल किंवा ध्यान वगैरे सर्व गोष्टी मी जॉबमध्ये असताना रेग्युलर ठेवलेल्या आहेत. तर सर्वांना माझं सांगणं असेल की प्रत्येकाने दररोज एक्सरसाइज, वॉकिंग असेल किंवा योगा असेल, प्राणायाम, आपल्याला जे माहिती असेल ते कमीत कमी आपल्यासाठी करायला पाहिजे. आपण आजपर्यंत सर्वांसाठी केलं, पण आजपासून पुढे असं मला वाटतं की आपल्यासाठी करायचं. म्हणजे ध्यान, योगा, प्राणायाम जे माहिती असेल ते आपल्याला सर्व माहिती असतं. या वयापर्यंत आपल्याला सर्व गोष्टी माहिती असतात. तर एवढं सांगायचं होतं. एवढा माझा परिचय होता. धन्यवाद. थँक्यू. माझ्या सर्व मित्रांनो, आत्ता सूचना केली कमी बोलायचा प्रयत्न करू, तरी पण मला आवडला जात नाही. फक्त एक दोहा म्हणून दाखवतो. गुरु गोविंद तो खरे
जाके लाग में पाओ बलिहारी गुरुदेव की जिन्हें गोविंद दियो बताए गुरुवर गोविंद दियो बताए. अर्थात माझ्यासमोर साक्षात भगवान आणि माझे गुरु दोघे उभे. मला प्रश्न पडला की मी आधी भगवंताचं पाय धरू की माझ्या गुरूंचे पाय धरू. तर या द्वारात म्हटलंय की ज्या गुरूंनी तुम्हाला भगवंत काय आहे तुम्ही स्वतः काय आहात ही जाणीव करून दिली अशा गुरूंना पहिला दंडवत असो तर माझा साष्टांग आणि फक्त एक छोटस गुरुजनांची आठवण सांगून मी माझा परिचय एका मिनिटात संपवतो. माझे आदरणीय गुरुजनांपैकी इथं 2 जण उपस्थित आहेत. आदरणीय धनगर सर ज्यांनी आम्हाला फिजिक्स शिकवलं, आदरणीय शाह सर ज्यांनी मला इलेक्ट्रॉनिक्स शिकवलं. तर मोमेंट ऑफ इनर्जी आम्हाला कधीच समजलं नाही. सरांनी इतकं छान समजवलं होतं. बिलकुल मी खेड्यातला मुलगा मला इनर्जीचा एका बी माहिती 6 महिने काहीच समजलं नाही सांगायचं काय चालू आहे. पण अशा विद्यार्थ्याला सरांनी मोमेंट ऑफ इनर्जी समजून सांगितला होता. दुसरं उदाहरण आमचे आदरणीय शाह सर की ज्यांनी मला सांगितलं होतं की बीबी रॉय गोज टू बॉम्बे वाया गेटवे ऑफ इंडिया. सर्किट डिझाईन मध्ये एक पार्ट असतो रेजिस्टर. रेजिस्टरचे अनेक व्हॅल्यू आहेत. 1 किलो 1 के 2 के 5 के 10 के 1 ओम 10 ओम 100 जे असेल ते अनेक व्हॅल्यू लक्षात कशा ठेवायच्या. सरांनी ट्रिक दिली होती की बीबी रॉय गोज टू बॉम्बे व्हाया गेटवे ऑफ इंडिया. याच्यात प्रत्येक शब्दाच्या याला मिनिंग होतं की बी वगैरे वगैरे त्याची किती व्हॅल्यू आहे. तर आमच्या डोक्यात इतकं फिट बसलं होतं ते की मी माझ्या गुरुजनांना प्रणाम करतो. सरच बोलून तुम्हाला तर आणि माझे सोनवणे सर तर गुरूंचे गुरु आहेत. मी सरांच्या विद्यार्थी जरी नसलो तरी माझी मुलगी सरांची विद्यार्थिनी आणि सरांनी इतके आदर्श घडवले माझ्या मुलीला की मी त्याचं वर्णन नाही करू शकत. मी आता माझा परिचय 1 मिनिटात संपवतो. मी राजेंद्र दगा चौधरी राहणार बांगणे आणि माझे ज्येष्ठ बंधू श्रीयुत B.N. गिरासे सर. आम्ही दोघं आजूबाजूला शेजारी आहोत. सर माझ्यापेक्षा 1 वर्षाने ज्येष्ठ आहेत. मी त्यांना नेहमी साष्टांग दंडवत करतो. ते माझ्याने 1 वर्षाने मोठे आहेत. तर मित्र मी BSc MSc BEd मी गणिताचा शिक्षक 4 वर्ष नवोदयला नोकरी केली, 4 राज्यात नोकरी केली. त्याच्यानंतर पत्नी बांगणे हायस्कूलला लागले. मी राजीनामा दिला. पुन्हा शासनाची दुसरी परीक्षा दिली. आदिवासी विकासमध्ये मी आता मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालो. मला निवृत्तीला 3 वर्ष झाले. आता माझे 61 चालू आहे. मला 2 मुली, दोघं मुली माझे एमटेक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एमटेक केलेलं आहे. माझ्या मोठ्या मुलीने रोहतांग टनेल केलेलं 2 वर्ष ते काम केले. 14 वर्ष टनेलचं काम चालू होतं. रिपोर्ट टाकून सांगू शकतो की हे माझ्या मुलीने केलंय. माझ्या त्याच मुलीने दुसरं जगातलं मोठं काम केलं. भारतातली पहिली बुलेट ट्रेन ज्याच्या टनेल मुंबईत बनते 22 किलोमीटर टनेल आहे. त्या टनेलमध्ये ती असिस्टंट मॅनेजर होती. लहान मुली पण असं एमटेक झाली. ती पण मोठमोठे वेस्टर्न रेल्वेवर मोठमोठे ब्रिज बनवते. गंगेवर बनवला, यमुनेवर बनवला. तर दोघं मुली शिकून समाधानी, दोघं जावई पण एमटेक आहेत. म्हणजे मी जगातला पहिला माणूस असेल कदाचित की माझ्या घरात 4 स्ट्रक्चरल डिझायनर आहेत. दोघं मुली एमटेक स्ट्रक्चरल डिझायनर, दोघं जावई माझे स्ट्रक्चरल डिझायनर. आणि हे सगळं मला या गुरुजनांच्या कृपेने मिळालं. तर या सर्व गुरुजनांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांच्या चरणी माझ्या चरणस्पर्श करतो. माझे 2 शब्द संपले. मी परिचय नंतर घेईन कारण माझ्यासमोर जेवढे मित्र उभे सर्व बसलेले तेव्हापासून सर्वांचं संपूर्ण नाव माहित आहे. त्यात एवढे गुरुजन सर्वांचं नाव मला माहिती आहे कारण मी इथे स्थानिक राहतो. हे आयोजन मी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे ते नंतर मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. मी गव्हर्नमेंटच्या स्टॅम्पिंगचं काम करतो. म्हणून मी या देशवरून मला आठवण आली. मला देशची सवय म्हणून मी इथून बोलायला प्रयत्न करतो. मंचावर उपस्थित आदरणीय गुरुवर्य, येथे समोर जमलेले माझे मित्र बंधू,
या ठिकाणी भेटतो आहोत. या संघर्षमयी आणि यशस्वी जीवनाच्या प्रवासानंतर माझं एक स्वप्न होतं, मी पुन्हा येईन असं माझं स्वप्न होतं. ज्या शाळेत मी घडलो, ज्या वर्गात मी शिकलो, त्या शाळेला नमन करण्यासाठी मी पुन्हा येईन. ज्या शिक्षकांनी घडवलं, शिकवलं, त्यांना मानवंदना करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी पुन्हा येईन. तर मित्र, खरोखर आज आपण सर्वजण 44 वर्षानंतर एकत्रित आलो आहोत. आपण पुन्हा आलो आहोत याचा मला खरा आनंद आहे. मित्रांनो, या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन कसं होईल, काय होईल, हे तारीख पे तारीख असं निश्चित करण्यासाठी आम्ही सर्वांनी विचार विनिमय केला आणि शेवटी सर्वांमध्ये 18 जानेवारी 2026 ही तारीख निश्चित केली. या सर्वांनी अनुमोदन दिलं. या आयोजनामध्ये मला विशेष करून संजय चौधरी असतील, शिवाजी पाटील असतील, विठ्ठल रामळे असतील, आमचे संजय चौधरी असतील, संजय एकनाथ चौधरी असतील, दोंडाचे स्थानिक आमचे सर्व मित्र असतील, यांनी सर्वांनी अतिशय मनापासून मला मदत केली. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आज आपण ज्या शाळेला भेट देणार आहोत, त्या शाळेत गेल्यावर, त्या इमारतीकडे बघितल्यावर आपल्या शाळेच्या भिंतीवर, बेंचवर आपल्या वर्गातील त्या पाऊलखुणा या निश्चितच पडलेल्या आपल्याला दिसतील आणि त्या जुन्या आठवणी आपल्या ताज्या होतील. आज असं वाटत आहे की आपण 45 वर्षानंतर हा संपूर्ण वर्ग तसा काही करून नवीनच भरलेला आहे. या शिक्षकांनी, आता शिक्षकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या शिक्षकांनी, गुरुवर्यांनी आपल्याला काय दिलं तर त्यांच्या अपार मेहनतीने, अपार कष्टाने आम्हाला ज्ञानदान देऊन आपल्या आयुष्यात एवढं बळ दिलं की जीवनाच्या अंतिम प्रवासापर्यंत आम्हाला ते कधीच अपयश ठरू शकत नाही, एवढं त्यांनी आम्हाला ज्ञानदान दिलेलं आहे. आज सर्वांकडे पाहिल्यावर असे वाटते की देणाऱ्याचे हात पदार्थ आणि दुबळी माझी झोळी असं एवढं असं वैभव आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. लखपती कसं व्हावं, करोडपती कसं व्हावं हे आम्हाला त्यांनी शिकवलं नाही, परंतु पायामध्ये चप्पल नसली तरी आणि जुने कपडे फाटलेले असले तरी माणसाने करोडपती कसं व्हावं आणि करोडची इज्जत कशी कमवायची हे आम्हाला या गुरुजनांनी शिकवलेलं आहे. तर मित्र, याचा मला अभिमान आहे. या ठिकाणी के सर असतील, आपले एम.आर. चौधरी सर होते, आर.पी. पटेल सर होते, तलवारे सर, रियाज ठाकूर सर, सोडणे सर यांनी आम्हाला गणित, इंग्रजी असं शिकवलं की आम्ही ग्रॅज्युएशन करतो. त्यांची त्या पद्धती, त्यांचे ते सूत्र आज देखील आमच्या लक्षात आहे. तर ही शिक्षक मंडळी, गुरुवर मंडळी मुंबई, पुणे, नाशिक इथे जर असतील तर खरोखर यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला असता. तर मित्र, या संघर्षातून काही आपले मित्र या ठिकाणी झालेले व्यक्तिमत्व आहे, तर त्यांचे मी नाव सांगतो. या ठिकाणी सुरेश ठाकूर, प्रसंगी एक लेबर म्हणून त्यांनी काम करून, मजुरी करून आपल्यामध्ये तो आज सन्मानाने इथे आलेला आहे. मी त्याचं खरंच कौतुक करेन. त्याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे ईश्वर पवार. अतिशय गरीब परिस्थिती, वडील सुधारी काम करायचे, पण तो आज कास्टो ऑफिसर म्हणून या ठिकाणी रिटायर झालाय. त्याचं देखील मी कौतुक करेन. तर मित्र, मी सुनील वानखेडे, गोंड्याच्या सुनील कालिदास वानखेडे स्टॅम्पिंगचं काम करतो. मला 2 मुली आहेत. एक MSc मॅथ झालेली आहे, नाशिकला असते, आणि MCM पुणे येथे ती इन्फोसिस कंपनीत आहे. तर एवढे 2 शब्द बोलून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. खूप छान पद्धतीने आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. सुनील भाऊ थोडा वेळ कमी असल्यामुळे सूत्रसंचालक म्हणून मला थोडं वाईटपणा घ्यावा लागतो. मित्रांनो, हे बघा, आपल्याकडे बहुतेक लोकांना म्युझिकचा आनंद असतो, बऱ्याच प्रकारचं संगीत ऐकतो, पण अजूनपर्यंत ते संगीत ऐकायला नाही मिळालं जे आपण स्कूलच्या बेंचवर कान ठेवायचो आणि वाजवायचो
तर त्या पद्धतीचं संगीत नंतर कधी ऐकायला मिळायचं, आपणच वाजवायचो आणि आपणच ऐकायचो काय पुढे. तर ते संगीत अजून आपल्याला ऐकण्यासाठी दुपारच्या सेशन मध्ये शाळेत जायचं. मी आता आमंत्रित महेंद्र गिरासे यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी सध्या मुंबईला असतो आणि ट्रेनमध्ये काम करतो आणि सध्या मी कॉम्प्युटर सायन्स IITN आहे. बीटेक केलं IIT मधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये काम केलंय, असं केलंय. पण आता तो डायव्हर्ट झाला मेकॅनिकल स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये आणि एका ओशियानिक फाउंडेशन्स बनवणाऱ्या कंपनीमध्ये तो काम करतोय. म्हणजे जे ओएनजीसी प्लॅटफॉर्म्स वगैरे असतात समुद्रामध्ये ते उभे करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी लेटेस्ट प्रकारचे पहिलीच कंपनी ज्याच्याकडे आहे त्या कंपनीसोबत तो काम करतो. आणि मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून ॲज अ कन्सल्टंट आणि प्रोजेक्ट मॅनेजर मुंबईमध्ये काम करतो. आय एम नॉट रिटायर्ड पर्सन, स्टील वर्किंग व्हेरी वेल, डोंट हॅव एनी प्रॉब्लेम अबाउट एनी हेल्थ इश्यूज और व्हॉटएव्हर मे बी देयर. We are enjoying our life and we are free from all those tensions or health problems. आता आमंत्रित श्री वाय.टी. चौधरी सर यांना त्यांनी आपलं मनोगत दोन. नमस्कार मंडळी. मी आणि माझे जे विद्यार्थी जीवनातील मित्र त्यांना पण नमस्कार करतो. मी युवराज तुळशीराम चौधरी, लांबकानी, राहणार मुळगाव. मी 76 तर 80-81 इथं दोंडाईच्याला म्हणजे मी ग्रामीण भागातून आलेला एक विद्यार्थी होतो. त्यावेळेस दोंडाईचं हे फार मोठं शहर वाटायचं आणि भीती पण वाटायची की बुवा आपण दोंडाईच्यात शिकायला जात आहोत. तो काळ असा होता. आणि त्यावेळेस आमच्या गावचे जे गुरुवर्य आम्हाला क्लास टीचर म्हणून होते, पिढी तलवारे सर, ते योगायोगाने आमच्या गावाचेच होते त्या पिरियडमध्ये आणि ते आम्हाला क्लास टीचर होते. ती भीती कशी घालवायची किंवा तो पहिला दिवस शाळेतला मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की हे जे लोकांनी आता सरांनी वर्णन केलं की दादासाहेबांनी या ज्या संस्था काढल्या, ह्या काढल्या, की ह्या लोकांचं जे विजन होतं की हे ग्रामीण किंवा आता सौदारक मध्ये बऱ्याचशा आता आमच्या गावात बी ग्रामीण जरी राहिलं तर बोर्डिंग हायस्कूल वगैरे ह्या ज्या गोष्टी त्या काळानुसार तर त्या आता आपण त्यांना याचं हे दिलंय. पण तेव्हा त्या बोर्डिंग होते, बोर्डिंग स्कूलमध्ये ग्रामीणचे विद्यार्थी राहत होते. आणि त्या काळात मी तुमच्या दोंडाईच्या सारख्या शहरामध्ये शिक्षणासाठी माझ्या आजोबांनी मला माझ्या आत्याकडे पाठवलं होतं. पहिला दिवस मी शाळेचं वर्णन करतो की आज भीती कशी काय केली माझी. तर रामी पगारातील जे माझे काही आता क्लासमेट होते त्या वेळेस तिथून ते शिदोरी बांधून शिक्षणासाठी इथं त्यांच्या आई वडील त्यांना पाठवत होते. आणि तो काळ मी पाहिला आहे की ती भीती गेली की हे बी आपल्याच सारखे ग्रामीण मधून इथं शिकायला आलेले आहेत. आणि त्या सानिध्यात मी 10वी पर्यंत इथं, त्यानंतर माझं बाकी शिक्षण धुळ्यामधून नंतर मराठवाड्यात बीडला झालं. मी 11वी-12वी धुळ्यात केली आणि मी DHMS त्यावेळेस हा डिप्लोमा कोर्स
होमिओपॅथीमध्ये मी वैद्यकीय सेवा जनरल प्रॅक्टिस 20 वर्ष लांबकरीला केली. त्यानंतर माझं असं ज्यावेळेस मी प्रॅक्टिसला सुरुवात केली की बा आपल्याला हे पण जे काही सिद्धांत गुरुवर्यांनी शिकवलेले होते त्यांना अनुसरूनच मी त्या जीवन मार्गावर चालत चालत शेती, आज माझे वडील 87 वर्षाचे, आई आहे, आम्ही तिघं भावंड आहेत, आज बी एकत्र आहोत. आमचं पूर्ण कुटुंब आज 18 ते 20 लोकांचं आहे. पूर्ण फॅमिली माझी स्वाध्यायाला जुळलेली आहे. मुलं सगळे धुळ्याहून पुण्याला शिक्षणाला होते. बाकी सगळ्यांनी डिग्र्या केल्या, जॉबला लागले. मला 2 मुलं 2 मुली. मुलांचे लग्न राहिले, मुलींचे लग्न झालेले. पण आई वडिलांना जे समाधानी मी ज्यावेळेस घरी जातो की कुठून कामावरनं, शेती आहे, व्यापार आहे, तर ते त्यांचा जो आनंद मी मग त्यांच्या चेहऱ्यावर पाहतो की नाही मोठे आज वाट पाहतात की मी धुळ्याला जर गेलो तर संध्याकाळी की कार वाहून कसा आला नाही. तर ते समाधान मला आज बी मिळतंय. आणि ते सगळं या गुरुवर्यांची कृपा आशीर्वाद आहे. आणि तुमच्या लोकांचा जो मला, कारण मी दोंड्याच्या आलो नसतो तर काहीतरी एखादा शेतकरी वगैरे असंच काहीतरी त्यावेळेस राहिलं असतं. आमच्या गावाला शाळा होती पण आमच्या आई वडिलांचं जे कुटुंब होतं ते पण एकत्र होतं. आम्ही दोघं चुलत भाऊ, समवयस्कर. आजोबांनी टाळलं की एका ठिकाणी राहिल्यावर हे शिकू शकणार नाहीत म्हणून आमची जोडपोळा. माझे काका देखील मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले गावावरच. पण ती जोडफोड केल्यामुळं की मला जे काही करता आलं, मी आता वेगवेगळ्या याच्यामध्ये बरंचसं वावरत असताना ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याही बऱ्याच फॉलोअप केल्या आणि त्याच्यात वाहून घेतलं. मी माझा 7वीतला प्रसंग सांगतो. माळी सर त्यावेळेस क्लास टीचर होते की शिक्षकांचं आपल्या विद्यार्थ्यांवर कोणत्या प्रकारे लक्ष असतं की आपण आता मागच्या बेंचचं अमुक डमुक. माझा एक मित्र होता म्हणजे PL राठोड सरांचा पुतण्या, तो आम्ही एकाच वर्गात आणि तो थोडासा उन्हाळा माझ्या सारखाच टवा आणि उन्हाळ होता. तर आम्ही 2, 3, 4 नंबर बेंचवर थांबायचो. तर ते रामी पथाऱ्याचे सर होते की त्यांनी मला वर्गात उभं केलं की त्यांनी काय रे, टीचर होते बसले होते की ऑब्झर्व केलं आपल्या वर्गात सगळ्यात रागीट विद्यार्थी कोण आहे. सरांनी असं हे करत करत मला उभं केलं की हा सगळ्यात रागीट विद्यार्थी आहे बघ. आता मी त्यावेळेस आता सरांना मला वाटलं की अर्थात म्हणजे कसं आहे की राग यायचा म्हणजे थोड्या थोड्या गोष्टींवर, पण मी ऐकून घेतलं. त्यानंतर सरांना की नाही म्हणे की तुला जर काही आता जे आपण रिॲक्शन असते एकमेकाशी संवाद साधत असताना ज्यावेळेस सरांशी किंवा पाहिलं सर तर ते रिॲक्ट व्हायची जी काही माझी पद्धत होती ती सरांनी हे पाहिल्यानंतर मला ते आज मी ते मार्गदर्शन म्हणजे माझ्या जीवनाला पुढे नेण्यासाठी मी आज बी त्या गोष्टीला आज जर 77 हा कालावधी जर पाहिला की माणसाने राग आल्यावर काय, सरांना नंतर भेटल्यावर सरांनी मला ज्या टिप्स दिल्या होत्या की माणसाने की कुठं की तुला राग आहे सर म्हटलं मी तर काय नाही तुझा तो चेहरा तुला सांगतो तू ॲग्रेसिव्ह आहे आणि हे जर तू हे केलं की तू पुढं होशील. आणि ते आज फॉलोअप केलं तर गुरुजनांचं असं सगळ्यांचं लक्ष होतं आणि तुम्हा सगळ्या मित्रांचं. त्याच्यामुळं आज जी काही आहे बुवा माझी शेती आहे, व्यापार आहे, 2 भाऊ आहेत मला लहान, एकाचं मेडिकल आहे, एक वैद्यकीय क्षेत्रात आहे, डॉक्टर आहे. तुम्ही लांबकरीलाच प्रॅक्टिस करतो. हा माझा परिचय. मी शिवाजी पाटील यांना आमंत्रित करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचाला जे मिळालं भाग्य भेटायचं त्या सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. माझं नाव शिवाजी माधवराव पाटील. AR BUD 1981 आणि RDMP 1983 असं माझं शिक्षण झालेलं आहे. आम्ही 3 भाऊ, आई आता सध्या आहे. आमचा परिवार छोटा आहे.
माझे मला 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचं लग्न झालंय, ती SBIला आहे, जावई पण TCSला आहे आणि मुलगा माझा MS झाला, तो आता MS होऊन